नाही, मी कितीही प्रयत्न केले तरी यश मिळणार नाही. पण लक्षात ठेव, तुझं स्वप्न जेव्हा अपूर्ण राहिलं होतं तेव्हा स्वामींनी त्याचं धनित्व घेतलं होतं. तू सोडून दिलं, पण स्वामींनी तुझं स्वप्न सोडलेलं नाही. एक साधा शेतकरी होता. तो रोज स्वामींना नमस्कार करून म्हणायचा, माझ्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करा. पण त्याला कित्येक वर्ष काहीच यश मिळालं नाही. मुलगा अपयशी ठरत राहिला. वडिलांनी शेवटी आशा सोडली. पण एके दिवशी मुलाला स्वामींच्या मठात नेलं. स्वामींनी डोळ्यात डोळे घालून सांगितलं, बाळा, जेव्हा माणूस आशा सोडतो तेव्हा खरी सुरुवात होते. तुझं स्वप्न आता माझ्या हातात आहे. काही वर्षांनी तोच मुलगा मोठा अधिकारी झाला. ही आहे स्वामींच्या वचनाची ताकद. बाळा, तुला वाटलं होतं का की तुझं आयुष्य असंच दुःखात जाणार? नाही, आजपासून तुझं जीवन